करा. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपले दादा आले तर त्यांचे 2 मिनिटं ते शब्द ऐकून घेऊया आपण. आज आई भवानीच्या आशीर्वादाने आणि जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ऐतिहासिक असा विजय दादांना मिळतोय. त्याबद्दल मी सर्व जनतेचा आणि आई भवानीचा मी ऋणी आहे, आभारी आहे. कसा आहे आपला गोरगरीब जनतेचा आज महाराष्ट्रातील तमाम आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राणा पाटील यांचा बहुमताने प्रचंड विजय झाला आहे. आज महाराष्ट्रातील अंगाला आणि भांगाला बघणाऱ्या माकड छाप पुढाऱ्यांना कळालं असेल, जनता विकासासोबत आम्ही पिंपळा खुर्दचे रहिवासी आजही राणा पाटलांच्या पाठीशी होतो आणि उद्याही उभे राहू. बोला, कोण बोलणार आहे? आजच्या ह्या निवडणुकीमधील जी आता तुमचा जल्लोष जे चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता जनतेला? या ठिकाणी माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जो या तुळजापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे सातत्याने गेल्या 5 वर्षामध्ये करत होते आणि त्याच्या अनुषंगानं हा विकास हा जनतेपुढे ठेवून राणादादा यांचा हा जो विजय आहे तो हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊन जो तुळजापूर तालुक्याचा विकास साधायचा त्या अनुषंगाने हा जल्लोष आम्ही या ठिकाणी करत आहोत. राहिला प्रश्न पुढील काळामध्ये राणा जगजितसिंह पाटील एक असा चेहरा आहे, तो विकासभिमुख चेहरा आहे आणि या तुळजापूर तालुक्याचा विकास हा नक्कीच सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही.